आज आपण पाहणार आहोत जहालवादी विचारसरणी आणि जहालवादी विचारसरणीच्या उदयाची कारणे, जहालवादी विचारसरणीचे एकंदरीतच कार्यपद्धती याविषयीचा विचार आजच्या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत। आणि या लेक्चरमध्ये ज्या काही गोष्टी आपण पाहणार आहोत त्या गोष्टींमध्ये जहालवादी विचारसरणीची पार्श्वभूमी सुद्धा आपल्याला पाहणं अत्यंत आवश्यक आहे। आणि म्हणून जहालवादी विचारसरणीची पार्श्वभूमी पाहत असताना आपल्याला ही गोष्ट महत्त्वाची आहे की जहालवादी विचारसरणी ही कोणकोणत्या विचारवंतांच्या विचाराच्या माध्यमातून विकसित झाली आहे। एकंदरीत जहालवादाची पार्श्वभूमी पाहण्यास झाल्यास 1885 ते 1895 हा मावळवादाच्या विकासाचा आणि खऱ्या अर्थाने उदयाचा कालखंड होता। आणि तदनंतरच्या कालखंडामध्ये मावळवादाच्या उदय आणि विकासाच्या प्रक्रियेनंतर एका अर्थाने जहालवादाचा उदय झालेला आपणास दिसतो। जहालवादाच्या उदयामध्ये प्रामुख्यानं 1895 ते 1907 चा कालखंड अतिशय महत्त्वाचा आहे। 1895 नंतरच्या कालखंडामध्ये सनदशीर मार्गाने अर्ज विनंत्या, निवेदने आणि आपल्या मागण्या संवेदनशील पद्धतीने मांडणारे मवाळ हे मागे पडले आणि जहालवादी विचारसरणी असणारे नवीन लोक उदयास आले। म्हणजे जहालवादी म्हणजे कोण, तर ज्यांना अर्ज विनंत्या सनदशीर मार्गांचा अवलंब करणं आवडत नाही, तर त्यांना आंदोलने किंवा जन आंदोलनाच्या माध्यमातून आपलं स्वातंत्र्य हवं असं वाटतं, असे जे काही विचारसरणी असणारे लोक आहेत त्यांना आपण जहाल असं म्हणतो। जहाल हे त्यांच्या विचाराने मवाळांपेक्षा थोडे प्रखर होते आणि म्हणून हे जहाल किंवा गरमपंथी या नावाने या ठिकाणी ओळखले जातात। शिवाय त्यांना उग्र राष्ट्रवादी असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं जातं। एकूणच अभ्यास जर केला तर जहालवादी हे खऱ्या अर्थाने त्या कालखंडातल्या भारतीय राष्ट्रीय चळवळीचे आणि भारतीय राष्ट्रीय चळवळीला कलाटणी देण्यामध्ये महत्त्वपूर्ण ठरणारे जे काही लोक आहेत त्याची आज चर्चा आपण करणार आहोत। त्या कालखंडामध्ये काही थोडेच लोक या ठिकाणी शिकलेले असायचे आणि या शिकलेल्या लोकांमध्येच ही चळवळ या ठिकाणी सुरुवातीला सुरू व्हायची। नंतरच्या कालखंडामध्ये मवाळांच्या आणि जहालांच्या विचारसरणीमध्ये असणारी तफावत हे या दोन विचारसरणीच्या संघर्षाचं कारण सुद्धा बनलेलं आहे। मुठभर असणारे सुशिक्षित लोक यांच्यामध्ये चालणारी जी काही मवाळांची चळवळ आहे ती जनसामान्यांपर्यंत पोहोचवायची आणि जनसामान्य जनतेला काँग्रेसमध्ये दाखल करून घ्यायचा, अशा पद्धतीची विचारसरणी भारतीय राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून किंवा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून सातत्याने मांडली गेली। ही मागणी मांडत असताना काही गोष्टी या ठिकाणी झाल्या की ह्या भिन्न विचारसरणी आणि भिन्न विचारधारा असणाऱ्या जहाल आणि मवाळांच्या विचारसरणीच्या माध्यमातून सातत्याने संघर्ष या ठिकाणी होत राहिला। दोन गट हे वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करत राहिले, मात्र दोन्ही गट हे काँग्रेसचे मजबूत गट होते आणि म्हणून मवाळवाद्यांनी जहालवाद्यांनी मवाळांची विचारसरणी आणि कार्यपद्धती यावरती वारंवार उघड टीका केली। या टीकेच्याच माध्यमातून पुढच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या विचारधारा मांडण्यात आली। स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, परकीय वस्तूंवर बहिष्कार हा मवाळांचा मान्य हा जो काही कार्यक्रम आहे हा जहालवाद्यांना मान्य होता, मात्र स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण, स्वराज्य अशा पद्धतीचे काही जे ठराव आहेत ते मात्र मवाळांना मान्य या ठिकाणी नव्हते। आणि मवाळांना हे मान्य नसल्यामुळे जहालवादी विचारसरणीच्या माध्यमातून 1907 पर्यंत खऱ्या अर्थाने जहालवादाच्या उदय आणि विकासाचा कालखंड मानला जातो। 1908 ला जेव्हा मंडालेच्या तुरुंगामध्ये या ठिकाणी शिक्षा झाली आणि ही शिक्षा झाल्यानंतरच्या कालखंडामध्ये 1908 पासून ते 1915 पर्यंत सातत्याने जहालवादाची चळवळ जी आहे थोडीशी खंडित झालेली आपल्याला दिसते। आणि म्हणून जहालवादी जे काही आहेत ते पुन्हा एकदा 1916च्या लखनौ अधिवेशनानंतरच्या कालखंडामध्ये पूर्णपणे ऍक्टिव्ह झालेले, पूर्णपणे कार्यक्षम झालेले आपल्याला दिसतात। म्हणजेच काय, तर जहालवादाच्या उदयाची आणि विकासाची पार्श्वभूमी ही 1905 पर्यंत आपल्याला विकसित होताना दिसते। आणि म्हणून जहालवादाच्या विकासाचा कालखंड 1895 ते 1905 हा आहे। मात्र थोडासा गॅप 1905 ते 1916 पर्यंत पडला आणि पुढच्या कालखंडामध्ये 1916 ते 1920 परत एकदा जहालवादाच्या उदय आणि विकासाचा कालखंड आपल्याला दिसतो। आणि म्हणून जहालवादाच्या उदयाची काही कारणे आहेत, त्या कारणाची चर्चा सुद्धा आपल्याला करायची आहे।
जहालवादाच्या उदयाची काय कारणे आहेत? तर जहालवादाच्या उदयाची प्रमुख जी काही कारणे आहेत त्या कारणाविषयीचा अभ्यास आपण करणार आहोत. तर जहालवादी विचारसरणी ही अचानकपणे उदय पावलेली विचारसरणी नाही. ही कालोगामध्ये त्या विचारसरणीच्या उदयासाठी अनुकूल काही कारणे या ठिकाणी उपस्थित झाली आणि या कारणांच्या माध्यमातून जहालवादी विचारसरणी विकसित झाली, जिला अर्ज विनंत्या किंवा सनदेशीर मार्गाचा अवलंब करणं पसंत नव्हतं. आणि अशी असणारी ही विचारसरणी कोणकोणत्या कारणाने उदय किंवा तिचा विकास झाला याची माहिती घेऊया. त्यातलं पहिलं कारण आपण बघूया की दुष्काळाबाबत सरकारची प्रतिक्रिया किंवा निष्क्रियता. दुष्काळाबाबत सरकारची जी काही निष्क्रियता आहे हे जहालवादाच्या उदयाचं पहिले कारण आहे. ब्रिटिश राजवटीमध्ये भिन्न प्रांतामध्ये अनेक प्रांतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दुष्काळ पडायचे आणि या दुष्काळाच्या अनुषंगाने जे काही दुष्काळ पडायचे त्या दुष्काळावरती सरकार एक दुष्काळ आयोग निश्चित करायचा आणि दुष्काळ आयोगाच्या माध्यमातून काही शिफारशी काढण्यात यायच्या. त्या शिफारशीवरती कुठली अंमलबजावणी या ठिकाणी व्हायची नाही आणि अंमलबजावणी न होताच या दुष्काळ समितीचा अहवाल सरकारकडे जायचा आणि सरकार त्यावर कुठलेही लक्ष न देता तो त्या अहवालाला केराची टोपली या ठिकाणी दाखवून द्यायची. म्हणजेच काय तर सरकार सातत्यानं शेतकऱ्यांवरती होणाऱ्या अन्यायाचं किंवा दुष्काळाकडे सातत्याने दुर्लक्ष करायचं आणि दुष्काळ धोरणावरती काहीही ठोस अशी अंमलबजावणी किंवा उपाययोजना करण्याऐवजी सरकार फक्त अहवालावरतीच अवलंबून असायचं. अहवाल बनवणं आणि तो ब्रिटिश संसदेकडे पाठवणं एवढंच हे सरकार करायचं. म्हणून ही सरकारची जी काही यंत्रणा आहे ही दुष्काळाच्या बाबतीमध्ये निष्क्रिय असल्याचे आपणास दिसते आणि म्हणून अशी असणारी निष्क्रिय यंत्रणा ही अनेकदा जेव्हा भारतामध्ये दुष्काळ पडले मग 1876 ते 1900 हा जो काही लंबा कालखंड आहे हा खूप मोठा कालखंड आहे. याच्यामध्ये जवळपास 2,50,00,000 लोक या ठिकाणी मृत्युमुखी पावले. अशी जी काही आकडेवारी आहे या आकडेवारी नंतर सुद्धा आणि 1876चा मोठा असा दुष्काळ, 1899 98-99चा मोठा असा दुष्काळ, या दुष्काळ धोरणाच्या प्रसंगी सरकारने ठोस अशा उपाययोजना न करता निष्क्रियतेची भूमिका बजावली आणि भयंकर स्वरूपाच्या या दुष्काळाकडे सरकारने दुर्लक्ष केलं. त्यामुळे या भारतातीलच नव्हे तर या भारतातील संपूर्ण प्रांतातील वेगवेगळ्या प्रांतातील लोक हे संतापाने या ठिकाणी पेटून उठले किंवा त्यांच्यामध्ये चीड निर्माण झाली आणि अशी चीड निर्माण झालेले लोक जे आहे जहाल राष्ट्रवादाकडे वळले. म्हणजेच काय तर जहाल राष्ट्रवादाच्या उदयाचं कारण सरकारची दुष्काळाबाबतची निष्क्रियता हे आपणास स्पष्ट करता येईल. दुसरं महत्वाचं जहालवादाच्या उदयाचं कारण आपल्याला सांगता येईल प्लेगच्या साथीकडे दुर्लक्ष. बाकी 1896-97च्या सुमारास महाराष्ट्रात प्लेगची साथ आली आणि प्लेगचा कमिशनर म्हणून त्या कालखंडामध्ये रँड हा अधिकारी या ठिकाणी काम करत असे. गोरे सैनिक प्लेगचे जंतू नष्ट करण्याच्या नावाखाली घरात घुसून या ठिकाणी स्त्रियांची आबरू लुटण्याचं काम करायचे, देवघरामध्ये प्रवेश करायचे आणि सामानाची नासधूस करायचे. अशा पद्धतीचे जे काही गोष्टी आहे या प्लेगच्या कालखंडाच्या दरम्यान झाल्या. म्हणजेच काय तर एका रोगाच्या नावाखाली भारतीय लोकांचं शोषण करण्याचा प्रयत्न किंवा भारतीय लोकांवरती अन्याय करण्याचा प्रयत्न ब्रिटिश सरकारच्या माध्यमातून झाला. एका रोगाकडे रोग न पाहता रोगाला एक संधी म्हणून ब्रिटिश सरकारच्या अधिकाऱ्यांनी त्याचा दुरुपयोग केला आणि म्हणून लक्षावधी लोक त्या कालखंडामध्ये मृत्युमुखी पावले आणि सरकार आणि अधिकारी या ठिकाणी नुसते बघ्याची भूमिका घेऊन गांभीर्यानं या कोणत्याही प्रकरणाला त्यांनी घेतलं नाही आणि म्हणून पुणे शहरामध्ये नंतरच्या कालखंडामध्ये चाफेकर बंधूंनी 1897ला प्लेग कमिशनर रँड आणि ॲमहर्स्ट या दोघांची हत्या या ठिकाणी केली. म्हणजे चाफेकर बंधूंनी हत्या करण्यापर्यंत हे प्रकरण या ठिकाणी गेलं. म्हणजे काय तर प्लेगच्या साथीकडे सरकारचं जे काही दुर्लक्ष झालं या प्लेगच्या साथीकडे झालेल्या सरकारच्या दुर्लक्षामुळे सुद्धा जहालवादी विचारसरणीचा उदय आणि विकास या ठिकाणी झाला. मी पाठीमागेच म्हटलं होतं की कोणतीही घटना उदय आणि विकास जेव्हा पावते, कोणतीही एखादी संस्था संघटना किंवा एखादा विचार उदय आणि विकास पावतो त्याच्या पाठीमागे अनंत कारणाची एक साखळी असते आणि हीच साखळी त्या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणून जहाल राष्ट्रवाद हा अचानकपणे उद्भवलेला विषय नाही तर तो कालोगामध्ये या ठिकाणी काही कारणांमुळे विकसित झालेला उदित झालेला महत्वाचा विचार आणि विचारधारा होती. तिसरं महत्वाचं जहालवादाच्या उदयाचं कारण आहे की काँग्रेसची ध्येय धोरणे आणि काँग्रेसची कार्यपद्धती आणि काँग्रेसची ध्येय धोरणे आणि काँग्रेसची कार्यपद्धती
हे कसं कारण आहे? तर मवाळ नेत्यांनी काँग्रेसच्या व्यासपीठावरून तसेच सार्वजनिक आपल्या कार्याच्या माध्यमातून सरकारवरती वारंवार निष्ठा व्यक्त केली. ब्रिटिश सरकार हे आपल्यासाठी ईश्वरी वरदान आहे, ब्रिटिश सरकार हे न्यायप्रिय आहे, ब्रिटिश सरकार आपल्या देशामध्ये काही लोकशाही मूल्य किंवा आपली स्वतंत्र अशी व्यवस्था निर्माण करेल आणि इंग्लंड आणि भारत यांचे अतूट नाते आहे. इंग्लंड आणि भारत हे एकमेकाचे मित्र आहे. ब्रिटिश सरकार हे आपल्याला इथे काहीतरी उपयुक्ततावादाच्या सिद्धांतानुसार आपलं काहीतरी चांगलं करण्यासाठी इथे आले आहे, अशा पद्धतीची विचारसरणी मवाळांची होती आणि याच विचारसरणीवर जहालांची या ठिकाणी खऱ्या अर्थाने नाराजी होती. मवाळांचे अर्ज, विनंत्या किंवा सनदशीर मार्गाची आंदोलने ही जहालवादी असणाऱ्या भारतातील त्या कालखंडातील लोकांना किंवा ज्यांना पटकन असं स्वातंत्र्य हवं होतं, ज्यांना जनआंदोलने करण्याची आवड होती, ज्याला अर्ज विनंत्याचा मार्ग अवलंबण्याची सवय या ठिकाणी नव्हती किंवा ज्यांना तो मार्गच पसंत नव्हता, असे जे लोक आहे या लोकांनी एकत्र येऊन काँग्रेसची जी कार्यपद्धती आहे या काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर टीका केली आणि त्या काँग्रेसच्या पद्धतीला खऱ्या अर्थाने जे काही मावळवादी लोक होते या मावळवादी लोकांवरती सुद्धा प्रचंड प्रमाणात टीका केली. मावळवादी लोकांवरती टीका करत असताना काँग्रेस म्हणजे सतत भुंकणारे पण चावणं घेणारे कचणारे कुत्रे आहेत, अशा पद्धतीची टीका सुद्धा या मावळवादावरती केली. म्हणजे काय तर मावळवादी लोकांवरती ही जी काही टीका झाली या टीकेच्या माध्यमातून तत्कालीन कालखंडातील लोक जागृत झाले आणि त्यांच्या लक्षात आलं की मावळवादाची ध्येय धोरणे ही फक्त या ठिकाणी भारतीयांच्या हिताची नाही तर ती शांततेच्या आणि सनदशीर मार्गाची असल्यामुळे आपला देश स्वतंत्र होण्यासाठी खूप असा वेळ लागणार आहे. आणि म्हणून काँग्रेसचे जे काही अधिवेशन सातत्याने भरण्यात यायची, या काँग्रेसच्या अधिवेशनाच्या माध्यमातून सुद्धा त्या कालखंडामध्ये 3 दिवसाचं जे अधिवेशन असायचं त्या 3 दिवसाच्या अधिवेशनाला जहालवादी लोकांना तो तमाशा या ठिकाणी वाटायचा आणि त्यातून काही साध्य होणार नाही. ब्रिटिश सरकारकडे अर्ज, विनंत्या, निवेदने, शिष्टमंडळे पाठवून काहीही उपयोग होणार नाही, अशा पद्धतीची विचारसरणी या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील जहालवादी नेत्यांची होती. आणि म्हणून काँग्रेसच्या एकूण कार्यपद्धतीवरती नाराजी असणाऱ्या आणि अविश्वास असणाऱ्या त्या कालखंडातील जहाल विचार असणाऱ्या लोकांचा एक संघ निर्माण झाला आणि पुढे त्याच माध्यमातून जहालवादी विचारसरणी निर्माण झाली. भारतीय तरुणांमध्ये हा संदेश गेला की मावळवादांची विचारसरणी ही अतिशय शांतपणे सनदशीर मार्गाची आहे आणि या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी किंवा स्वराज्य मिळवण्यासाठी खूप असा वेळ लागणार आहे, असं समजल्यानंतरच्या कालखंडामध्ये जहालवादी गटासाठी काही लोक एकत्रित आले आणि त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीचा वेळ जर आपल्याला लागत असेल तर आपण एका अर्थाने एक जहालवादी किंवा अतिशय लवकर काम करणारा किंवा ज्यांचे विचार हे स्वातंत्र्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कारासारखे काही हत्यार किंवा शस्त्र वापरण्याचे असतील अशा विचारामध्ये आपण सामील झालं पाहिजेत, असंही या ठिकाणी भारतातील काही तरुणांना वाटू लागलं आणि त्याच्याच माध्यमातून पुढे जहालवादाच्या उदयाचा आणि विकासाची प्रक्रिया जी आहे, जहालवादाच्या उदय आणि विकासाची प्रक्रिया गतिमान झाल्याच आपणास दिसतं. म्हणजे काय तर जहालवादाच्या उदयाची जी कारणे आपण आतापर्यंत पाहिली त्यामध्ये दुष्काळाबाबत सरकारची निष्क्रियता असेल, प्लेगच्या साथीकडे सरकारचं दुर्लक्ष असेल, काँग्रेसच्या ध्येय धोरणाबद्दलची नाराजी असेल, या सगळ्या प्रक्रियांच्या माध्यमातून प्रत्येक गट, एक गट होता मावळवादांचा गट, मात्र तो चांगलं काम करत नाही किंवा त्यांच्या कामाची कार्यपद्धती काही लोकांना मान्य नव्हती आणि म्हणून ज्यांना ही कार्यपद्धती मान्य नव्हती हे त्याच लोकांनी त्या कालखंडामध्ये एक नवीन वर्ग निर्माण केला, ज्याला आपण जहाल वर्ग किंवा जहाल गट असं या ठिकाणी म्हणतो. आणि या जहालांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये येणाऱ्या काळात महत्वाची भूमिका बजावलेली आपल्याला दिसते. जहालवादाच्या उदयाची ही 3 कारणे आपण पाहिली. त्यानंतर चौथं महत्वाचं कारण आहे लॉर्ड लिटन, लॉर्ड लेन्सडाऊन आणि लॉर्ड एल्गिन यांची दडपशाहीची धोरणे. म्हणजे बघा की भारतामध्ये काही त्या कालखंडामध्ये व्हाईसरॉय नियुक्त करण्यात यायचे. व्हाईसरॉय हा 5 वर्षासाठी नियुक्त करण्यात यायचा आणि हा व्हाईसरॉय हा त्या कालखंडातील इंग्लंड मधील उच्च शिक्षित उमराव किंवा श्रीमंत घराण्यातील एखादा व्यक्ती असायचा आणि या श्रीमंत घराण्यातील उच्च विद्याविभूषित म्हणा किंवा जमीनदाराच्या घराण्यात जन्मलेला हा व्हाईसरॉय यांना त्याच देशातल्या समस्या माहिती असतील की नाही हा मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. मात्र त्या व्यक्तीला भारतामध्ये प्रशासन चालविण्यासाठी पाठवलं जात आणि म्हणून त्या कालखंडामध्ये काही
प्रतिगामी स्वरूपाचे विचार असणारे व्हाईसरॉय सुद्धा भारतामध्ये या ठिकाणी आले आणि त्यांच्या माध्यमातून भारतावरती जे काही अन्याय आणि अत्याचाराचं शस्त्र चालवलं गेलं त्याच्याच माध्यमातून पुढच्या कालखंडामध्ये भारतीय लोकांमध्ये नाराजी किंवा असंतोष निर्माण झाला आणि या असंतोषाच्या माध्यमातून या ठिकाणी खऱ्या अर्थानं मौलादाची विचारसरणी या अन्यायाविरुद्ध काम करण्यासाठी कुचकामी आहे आणि अशी कुचकामी असणारी मौलवादी विचारसरणी या ठिकाणी आपल्याला नको आणि म्हणून काही जहालवादी लोक एकत्र येऊन त्यांनी जहालवादी विचारसरणी या ठिकाणी विकसित केली जिचा आपल्याला निश्चितच भारतीय स्वातंत्र्यासाठी फायदा करून घेतील असंही त्या लोकांना या ठिकाणी वाटायचं. आताच आपण चर्चा केली की जे भारतामध्ये व्हाईसरॉय आले त्यामध्ये लॉर्ड लिटन, लॉर्ड लॅन्सडाऊन असेल, लॉर्ड एल्गिन असेल, या लोकांनी दडपशाहीची धोरणं त्या कालखंडामध्ये लादविण्याचा प्रयत्न केला. लॉर्ड लिटन हा वृत्तपत्र स्वातंत्र्यावरती निर्बंध घालणारा कायदा 1878 मध्ये या ठिकाणी करतो, ज्याला व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट असं म्हणतात किंवा भारतीय भाषा वृत्तपत्र प्रतिबंध कायदा हा या ठिकाणी कायदा केला. आणि या भारतीय भाषा वृत्तपत्र प्रतिबंध कायदा 1878 च्या अनुषंगाने त्या कालखंडामध्ये असं सांगण्यात आलं की सरकार विरोधात या ठिकाणी कुणीही लिहू नये किंवा आपली वृत्तपत्रे ही इंग्रजी भाषेमधून छापली पाहिजेत आणि इंग्रजी भाषेमधून वृत्तपत्रे छापण्याची पद्धत या ठिकाणी बळजबरीने इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न या लॉर्ड लिटनच्या कालखंडामध्ये झाला. जे कोणते वृत्तपत्र ब्रिटिश सरकारच्या विरोधात लिहितील त्यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांचा छापखाना जप्त करण्यात येईल, त्यांचा छापखान्याची परवानगी रद्द करण्यात येईल अशा पद्धतीचा हा कायदा त्या कालखंडामध्ये लादण्यात आला. आणि या कायद्यानुसार त्या कालखंडातील अमृत बाजार पत्रिका नावाचे शिशिर कुमार घोष नावाच्या व्यक्तीने वृत्तपत्र जे चालविलं होतं ते एका रात्रीमध्ये इंग्रजीमध्ये या ठिकाणी करण्यात आलं आणि पुढच्या दिवशी ते प्रकाशित इंग्रजीमध्ये करण्यात आलं. सांगण्याचं तात्पर्य एक आहे की भारतीय भाषा वृत्तपत्र प्रतिबंध कायद्याच्या माध्यमातून लॉर्ड लिटनने भारतीय वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला. दुसरा महत्वाचा कायदा लॉर्ड लिटनच्या कालखंडामध्ये झाला तो म्हणजे शस्त्र प्रतिबंध कायदा, शस्त्रबंदी कायदा. तर हा जो काही शस्त्रबंदी कायदा आहे या शस्त्रबंदी कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला स्वसंरक्षणार्थ सुद्धा शस्त्र बाळगता येणार नाही आणि आपल्या भारतामध्ये असणारे काही जाती समूह आहेत ज्यांना शस्त्र बाळगण्याची पूर्वीच्या कालखंडामध्ये परवानगी या ठिकाणी होती. आणि म्हणून लॉर्ड लिटन असेल, लॉर्ड लॅन्सडाऊन असेल, लॉर्ड एल्गिन असेल, या सगळ्याच लोकांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने भारतामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक प्रतिगामी स्वरूपाची विचारसरणी किंवा प्रतिगामी स्वरूपाचा विचार भारतामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. आणि या प्रतिगामी विचाराच्या किंवा कृतीच्या माध्यमातून तत्कालीन कालखंडामध्ये जहालवादी विचारसरणीच्या उदयास एक अनुकूल वातावरण या ठिकाणी तयार झालं. लॉर्ड एल्गिनने म्हटलं होतं की आम्ही आमच्या शस्त्राच्या जोरावर भारताला जिंकून घेतले आहे आणि तो शस्त्र सामर्थ्याच्या जोरावरच आम्ही ताब्यात ठेवू. म्हणजे बघा की लॉर्ड एल्गिनने जो काही अहंकारी स्वरूपाचा भाव या ठिकाणी दाखविला की आम्ही आमच्या स्वतःच्या शक्तीवर हा भारत जिंकला आहे आणि याचं प्रशासन याला चालवण्याचं सामर्थ्य सुद्धा आम्ही शस्त्र शक्तीच्या आधारावरतीच या ठिकाणी ठेवू शकतो, अशा पद्धतीचं वक्तव्य करणं म्हणजे भारतीय लोकांची मनं दुखावल्यासारखं या ठिकाणी आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे एल्गिनच्या कालखंडामध्ये अनेक दुष्काळ पडले, रोगराई आली. एल्गिनचा कालखंड 1894 ते 1898च्या कालखंडामध्ये एल्गिन नावाचा एक व्हाईसरॉय होता. 1894 ते 98च्या कालखंडामध्ये उपासमारीचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आणि या सगळ्या प्रश्नांकडे त्या कालखंडामध्ये एल्गिन असेल किंवा लॅन्सडाऊन असेल आणि लॉर्ड लिटन या सगळ्याच लोकांनी दुर्लक्ष केलं आणि खऱ्या अर्थाने भारतीय राष्ट्रीय चळवळीतील जहालवादी गटाच्या विकासासाठी अनुकूल वातावरण निर्माण केलं. म्हणजेच काय तर जे जे अन्याय आणि अत्याचार या ठिकाणी त्या कालखंडामध्ये व्हायचे, ज्या ज्या गोष्टी त्या कालखंडामध्ये घडायच्या त्या गोष्टीविषयी भारतीय जनसामान्य माणसांमध्ये एक प्रकारची चिड निर्माण व्हायची आणि या चिडीच्या माध्यमातून नंतरच्या कालखंडामध्ये प्रचंड प्रमाणात निर्माण होणारा असंतोष या ठिकाणी संचित व्हायचा आणि या असंतोषाची नंतरच्या कालखंडामधली जी काही परिणिती आहे किंवा त्याचा जो परिणाम आहे तो म्हणजे या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय चळवळीतील जहालवादी गटाच्या उदयाचं कारण या ठिकाणी ते बनलं. म्हणजे काय तर जहालवादी विचारसरणीच्या उदय आणि विकासाचं चौथं महत्वाचं कारण होतं लॉर्ड लिटन, लॉर्ड एल्गिन आणि लॉर्ड लॅन्सडाऊन यांची दडपशाहीची धोरणे
यांच्या दडपशाहीच्या धोरणाच्या माध्यमातून सुद्धा भारतीय राष्ट्रीय चळवळीतील जहालवादी गटाचा या ठिकाणी विकास. यानंतर महत्वाचा मुद्दा आहे की जहालवादी किंवा जहाल मतवाद्यांच्या उदयाची जी काही कारणे आहेत त्यामध्ये लॉर्ड कर्झनचे अंतर्गत धोरण. बघा की 1899 ते 1905 1899 ते 1905 या कालखंडामध्ये लॉर्ड कर्झन नावाचा अतिशय महत्वाकांक्षी असणारा, साम्राज्यवादी असणारा, साम्राज्य विस्तार करू इच्छिणारा व्हायसरॉय या ठिकाणी भारताच्या व्हायसरॉयपदी या ठिकाणी आला. त्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारावरती आघात करणारे अनेक निर्णय घेतले. 1899 ला त्याने कलकत्ता कॉर्पोरेशनच्या सदस्यांची संख्या कमी केली. 1904 ला त्याने विद्यापीठ कायदा करून शासकीय नियंत्रण विद्यापीठावरती वाढविण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर त्याने लोकमताची पर्वा न करता अनेक महत्वाचे निर्णय या ठिकाणी घेतले आणि त्याने एक महत्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला म्हणजे 1905 ला लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी. 1905 ला लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केल्यानंतरच्या कालखंडामध्ये त्याने असं सांगितलं की मी बंगालची जी काही फाळणी केली ती प्रादेशिक प्रशासन चालविण्यासाठी किंवा हा बंगाल हा जो प्रांत आहे हा फार मोठा आहे आणि तो मोठा प्रांत एकाच प्रशासकाला प्रशासन करण्यासाठी योग्य नाही, म्हणून मी बंगालचे 2 तुकडे प्रशासकीय कारण दाखवून त्याने बंगालचे 2 तुकडे केले. एक केला पूर्व बंगाल आणि दुसरा केला पश्चिम बंगाल. पूर्व बंगालमध्ये मुस्लिमांची संख्या मोठ्या प्रमाणावरती होती तर पश्चिम बंगालमध्ये हिंदूंची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. म्हणजेच काय तर लॉर्ड कर्झन याने त्या कालखंडामध्ये बंगालची फाळणी करत असताना जाणीवपूर्वक मुस्लिम आणि हिंदू यांच्यामध्ये फूट पाडण्याचा जो प्रयत्न केला तो भारतीय लोकांना आवडला नाही. एकंदरीतच लॉर्ड कर्झनची ही कृती त्या कालखंडामध्ये खूप गाजली आणि या कृतीचा खूप विरोध सुद्धा करण्यात आला. भारतीय जनमानसामध्ये या कृतीबद्दल प्रचंड प्रमाणात असंतोष सुद्धा निर्माण झाला आणि म्हणून नंतरच्या कालखंडामध्ये लोकमान्य टिळकांनी लॉर्ड कर्झनची तुलना औरंगजेबाशी केलेलं आपणास जाणवतं. म्हणजेच काय तर त्या कालखंडामध्ये लॉर्ड कर्झन हा प्रतिगामी स्वरूपाचा व्हायसरॉय जो भारताच्या शासन पद्धती त्या काळात पाहत होता, या शासन पद्धती पाहणाऱ्या लॉर्ड कर्झनने त्या कालखंडामध्ये भारतीय लोकांची राष्ट्रवादाची जी काही भावना आहे ती दडपून टाकण्याचा प्रयत्न केला आणि ती दडपून टाकण्याचा उद्देश या ठिकाणी त्याचा होता. आणि मग कर्झनची जी जे धोरणे आहेत म्हणजेच काय विद्यापीठाचा कायदा असेल, महत्वाकांक्षी धोरण असेल, कलकत्ता कॉर्पोरेशनचा कायदा असेल, राष्ट्रीय सभा आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस विषयीचा त्याचा दृष्टिकोन असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून त्या कालखंडामध्ये लॉर्ड कर्झनने जी काही धोरणं इम्प्लिमेंट केली, ज्या काही गोष्टी या ठिकाणी केल्या, या गोष्टीच्या माध्यमातून तत्कालीन कालखंडामध्ये जनमानसांमध्ये एक असंतोष निर्माण झाला, एक चिडी निर्माण झाली आणि या असंतोषाची परिणती म्हणजे भारतीय राष्ट्रवाद होय. यानंतर महत्वाचं राष्ट्रवादाचं कारण आहे की इंग्रजांचा वंश श्रेष्ठत्वाचा अहंकार किंवा इंग्रजाचे वंश श्रेष्ठत्वाचे धोरण. इंग्रज लोक स्वतःला वांशिकदृष्ट्या या ठिकाणी श्रेष्ठ समजत, ते जनतेशी उद्दामपणे वागत आणि उद्दामपणे वागणारे हे लोक स्वतःला एका चांगल्या वंशातून आलेले आणि त्यांच्या मनाला पटेल त्या पद्धतीची धोरणं आखणारे हे लोक होते. आणि म्हणून जेव्हाही ब्रिटिश सरकार किंवा ब्रिटिश सरकारचे अधिकारी बाहेर फिरण्यासाठी निघत किंवा कुठे रस्त्यावरती येत असत, भारतीय लोकांचं दारिद्र्य आणि दुःख पाहून ते भारतीय लोकांना मूर्ख असं म्हणत, भारतीय लोकांकडे काही नॉलेज नाही, भारतीय लोकांची संस्कृती मागासलेली आहे आणि भारताची संस्कृती जी मागासलेली आहे त्या संस्कृतीपेक्षा ब्रिटिशांची संस्कृती आणि धर्म खऱ्या अर्थाने भारतीय लोकांपेक्षा श्रेष्ठ आहे अशी त्यांची समजूत या ठिकाणी असायची. भारतीय ग्रंथालयातील
संपूर्ण पुस्तके जरी एकत्र केली तरी ब्रिटिशांच्या देशातील एक पुस्तक सुद्धा त्या ग्रंथालयातील सर्व पुस्तकांपेक्षा श्रेष्ठ आहे अशा पद्धतीची भावना त्या कालखंडामध्ये ब्रिटिशांनी मांडली. भारतीय लोकांनी काही गुन्हा केला असेल तर त्यांना जास्त शिक्षा आणि ब्रिटिश लोकांनी काही गुन्हा केला असेल समान गुन्ह्याबद्दल असमान शिक्षा या ठिकाणी देण्यात यायची. त्याचबरोबर हॉस्पिटल असेल, हॉटेल असेल, रेल्वेच्या प्रथम श्रेणीच्या ज्या डब्बे असेल या सगळ्या ठिकाणी असं लिहिलं होतं की काळे आणि कुत्री यांना प्रवेश नाही, म्हणजे ब्लॅक अँड डॉग्स आर नॉट अलाउड अशा पद्धतीच्या पाट्या या ठिकाणी लावलेल्या होत्या. ह्या ज्या काही पाट्या लावलेल्या आहेत या पाट्यांच्या माध्यमातून त्या कालखंडामधील ब्रिटिशांचा वांशिक श्रेष्ठत्वाचा अहंकार समोर येताना आपल्याला दिसतो. ब्रिटिश लोक हे वंशाने श्रेष्ठ आहेत, भारतीय लोक हे वंशाने कनिष्ठ आहेत. आणि म्हणून नंतरच्या कालखंडामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट वंशश्रेष्ठत्वाच्या बाबतीमध्ये केली की मुलकी, लष्करी आणि न्यायालयीन क्षेत्रामधील जी काही उच्च पदस्थ स्थाने आहेत ही उच्च पदे त्या कालखंडातील भारतीय लोकांना मिळत नसत, ती ब्रिटिश लोकांनाच मिळत असत. उच्च पदे फक्त युरोपियन लोक आणि लोकांपुरतीच मर्यादित होती. अशा पद्धतीची भूमिका त्या कालखंडामध्ये ब्रिटिश सरकारच्या काही व्हाईसरॉयांनी या ठिकाणी घेतली होती. आणि ही सगळी भूमिका जी आहे वर उल्लेख केल्याप्रमाणे की भारतीयांची धर्म आणि संस्कृती कनिष्ठ स्वरूपाची आहे, डॉग्स अँड ब्लॅक आर नॉट अलाउड, किंवा समान गुन्ह्याबद्दल असमान शिक्षा, लष्करी न्यायव्यवस्थेमधील महत्वपूर्ण पदे ब्रिटिशांनाच म्हणजे युरोपीय लोकांना, या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून या सर्व गोष्टींच्या माध्यमातून या ठिकाणी भारतीय लोकांमधील प्रचंड प्रमाणात असंतोष निर्माण झाला. आणि या असंतोषाचीच परिणती म्हणून पुढच्या कालखंडामध्ये जहालवादी विचार जनमानसामध्ये किंवा तरुणांमध्ये निर्माण झाला की एवढी जर आपली कुचंबना होत असेल, एवढं जरी आपल्यावरती अन्याय होत असेल तर आपण या ठिकाणी ब्रिटिश सरकारला चिरडून टाकलं पाहिजे, ब्रिटिश सरकारच्या विरोधात काम केलं पाहिजे, म्हणजेच काय तर जहालवादाच्या विचारसरणीचा स्वीकार केला पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका या ब्रिटिशाच्या वंशद्वेषाच्या धोरणाच्या माध्यमातून विकसित झाली. म्हणजेच काय तर भारतीय राष्ट्रवादाच्या जहालवादाच्या उदयाचं कारण किंवा जहालवादाच्या उदय आणि विकासाचं कारण तेच ठरलं आहे की ज्याला आपण ब्रिटिशाचा वंशश्रेष्ठत्वाचा अहंकार असा म्हणू शकतो. नंतर आहे लॉर्ड कर्झनचं परराष्ट्र धोरण. लॉर्ड कर्झन हा एक साम्राज्यवादी स्वरूपाचा व्हाईसरॉय त्या कालखंडामध्ये 1899 ला भारतामध्ये आला. तो 1905 पर्यंत भारतामध्ये राज्य करत होता. त्याचा स्वभाव महत्वाकांक्षी होता, आताच आपण पाहिलेला आहे. अंतर्गत धोरणाच्या बाबतीमध्ये त्याने अनेक अशी धोरणे राबवली ज्याच्या माध्यमातून भारतीय लोकांना खूप असा त्रास झाला. परंतु हे जे काही अंतर्गत धोरणे आहे या अंतर्गत धोरणाबरोबर त्याने परराष्ट्र धोरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीची धोरणं आखली. चीन असेल, तिबेट असेल, अफगाणिस्तान असेल या देशाची जेव्हा तंटे निर्माण झाले, हे तंटे सोडविण्यासाठी लॉर्ड कर्झन याने भारतीय लष्कराचा या ठिकाणी उपयोग केला. म्हणजे काय तर एकतर भारत या देशाला ब्रिटिशांनी गुलाम केलं होतं आणि या भारतातील गुलाम झालेल्या देशावरती ब्रिटिश लोक राज्य करत होते आणि या राज्य करणाऱ्या लोकांनाच पुन्हा परराष्ट्रावरती आक्रमण करण्यासाठी सुद्धा वापरणं ही अत्यंत निंदनीय गोष्ट त्या कालखंडामध्ये होती. शिवाय या सैनिकांना जो पगार आहे तो खूप कमी या ठिकाणी देण्यात यायचा. शिवाय या युद्धामध्ये जो फार मोठा खर्च या ठिकाणी येत असे हा खर्च सुद्धा भारतीय लोकांच्या तिजोरीतून किंवा भारताच्या खर्चातून, प्रशासकीय खर्चातून या ठिकाणी घेण्यात यायचा. म्हणजेच काय तर ब्रिटिशांच्या साम्राज्य विस्तारासाठी भारतीय लोकांना रक्त या ठिकाणी सांडावं लागत असत आणि कराचा बोजा सुद्धा भारतालाच या ठिकाणी सहन करावा लागत असत. म्हणजे एकीकडे फार मोठे प्रचंड प्रमाणात कर पण घेण्यात यायचा, दुसरीकडे सैनिकांना कमी पगार देण्यात यायची, तिसरीकडे आपण जर पाहिलं तर भारतीय लोकांचा सैनिक म्हणून वापर करण्यात यायचा आणि भारतीय लोकांना खूप मोठं रक्त या ठिकाणी परकीय देशांशी लढताना सांडावं लागायचं. म्हणजेच लॉर्ड कर्झन यांनी त्या कालखंडामध्ये अशा पद्धतीची काही परराष्ट्र नीती वापरली. या परराष्ट्र नीतीचा परिणाम म्हणून नंतरच्या कालखंडामध्ये जहालवादी विचारसरणीचा उदय आणि विकास या ठिकाणी झाला. यानंतरचा महत्वाचा जहालवादाच्या उदयाचा आणि विकासाचं महत्वाचं कारण आहे आंतरराष्ट्रीय घटनांचा जहालवादावर पडलेला प्रभाव.
बघा, वसाहतवाद विरोधी जे काही जागतिक पातळीवरती लढे उभारले गेले, त्याचा प्रभाव जहाल राष्ट्रवादावरती पडणं या ठिकाणी साहजिक आहे. कुठल्याही जागतिक घटनेचे परिणाम देश पातळीवरील घटनेवरती या ठिकाणी सातत्याने पडत असतात. जागतिक पातळीवरती घडणाऱ्या घटना या ग्रामीण पातळीवरती राहणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचत असतात. इटली आणि जर्मनी हे त्या कालखंडातल्या महत्वपूर्ण देशांमधील दोन देश होते आणि इटली आणि जर्मनीचं त्या कालखंडातील प्रामुख्याने एकीकरण घडून आलं आणि ही एकीकरणाची प्रक्रिया मॅझिनी असेल, काउंट काहूर असेल, गॅरिबोल्डी असेल यांच्या नेतृत्वाखाली घडून आली. इटलीचं जोसेफ मॅझिनी, काउंट काहूर, गॅरिबोल्डी यांच्या नेतृत्वाखाली जे एकीकरण घडून आलं, या सगळ्यांच्या माध्यमातून भारतीय लोकांच्या मनामध्ये स्फूर्ती निर्माण झाली की जर जोसेफ मॅझिनी, काउंट काहूर, गॅरिबोल्डी हे जर इटलीचं एकत्रीकरण घडवून आणत असतील तर आपल्याला सुद्धा त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन आपल्या देशात सुद्धा एकत्रीकरण किंवा आपला देश सुद्धा आपल्या नियंत्रणाखाली आणला पाहिजे. म्हणजेच काय तर युरोपियन देश जे या ठिकाणी खऱ्या अर्थाने हुकुमशहांच्या नियंत्रणाखाली होते, ते हुकुमशहाच्या नियंत्रणाखाली देश जर एकत्र येऊ शकतात तर आपल्यासारखा गणराज्य असणारा, आपल्यासारखा लोकशाही ग्रामीण न्याय व्यवस्था असणारा असा हा देश सुद्धा भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या या कार्यामध्ये स्वतंत्र होऊन आपला देश आपली संस्कृती निर्माण करू शकतो आणि म्हणून ब्रिटिशांची आपल्याला कुठलीही आवश्यकता नाही अशा पद्धतीची भूमिका विकसित होताना दिसते. त्याचबरोबर जर्मनीचं एकीकरण बिस्मार्क नावाच्या व्यक्तीने घडून आणलं आणि त्या बिस्मार्कच्या चरित्रातून सुद्धा, त्याच्या नेतृत्वातून सुद्धा भारतीय राष्ट्रीय चळवळीनं किंवा जहालवाद्यांनी प्रेरणा घेतली आणि त्यांनी ठरवलं जोसेफ मॅझिनी करू शकतो, काउंट काहूर करू शकतो, बिस्मार्क करू शकतो, ते आपण पण करू शकतो. म्हणजे काय तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती या घडणाऱ्या घटना या एका अर्थाने भारतीय राष्ट्रीय चळवळीसाठी किंवा जहालवादाच्या उदय आणि विकासासाठी एक महत्वाचं काम करत असताना आपल्याला दिसतात. त्याचबरोबर चीनमध्ये सुद्धा पाश्चात्याच्या विरोधात बक्सारचा उठाव या ठिकाणी करण्यात आला किंवा आयर्लंड मधील ब्रिटिश विरोधी चळवळ असेल. त्याचबरोबर अजून कोणत्या जागतिक पातळीवरती छोट्या मोठ्या घटना असतील, या छोट्या मोठ्या घटना ज्या भारतीय राष्ट्रवादाच्या किंवा जहाल राष्ट्रवादाच्या उदय आणि विकासाचे या ठिकाणी कारण बनलं. यानंतरचं महत्वाचं कारण आहे आर्थिक शोषणाची तीव्र जाणीव. बघा की ब्रिटिश भारताचे प्रचंड प्रमाणात शोषण करत आहे अशा पद्धतीचा सिद्धांत दादाभाई नौरोजी यांनी 1867 नंतरच्या कालखंडामध्ये प्रामुख्याने मांडला आणि त्यामध्ये ब्रिटिश भारताचे कशा पद्धतीने शोषण करत आहे हा विचार सविस्तर सिद्धांत मांडून काही पुरावे देऊन सुद्धा स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतात. आणि या आर्थिक शोषणाच्या सिद्धांताची मीमांसा पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया नावाच्या ग्रंथामध्ये दादाभाई नौरोजी यांनी केली. दादाभाई नौरोजींबरोबरच न्यायमूर्ती रानडे, दिनशा वांचा, आर.सी. दत्त या लोकांनी आपल्या अभ्यासपूर्ण लेखनाच्या माध्यमातून भारताचं ब्रिटिशांकडून होणारं आर्थिक शोषण स्पष्ट करण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला. त्या प्रयत्नाच्या माध्यमातून भारतीय जनमानस जागृत होण्यास सुरुवात झाली की ब्रिटिश लोक फक्त आपल्या देशामध्ये आले नाहीत तर आपलं ते शोषण पण करत. इंग्लंड मधून आयात होणाऱ्या वस्तूंवरती त्या कालखंडामध्ये कुठलीच जकात या ठिकाणी नव्हती आणि इंग्लंडमधून येणाऱ्या वस्तूंवरती भारतामध्ये कुठलीच जकात नाही. मात्र भारतामधून जाणारा जो काही माल आहे तो परदेशी जेव्हा जात असेल त्याच्यावरती संरक्षक जकातीचं धोरण या ठिकाणी अवलंबण्यात यायचं. भारतातून मिळणारा जो काही कच्चा माल आहे तो कमी किमतीमध्ये ब्रिटिश लोक या ठिकाणी खरेदी करत, तो जास्त किमतीमध्ये आपल्या देशामध्ये विकत. जास्त किमतीमध्ये विकलेल्या मालाच्या माध्यमातून जो त्यांना फायदा होत तोच फायदा ते
भारतीय बाजारपेठेमध्ये भारतामध्ये गुंतवत आणि त्याच्या माध्यमातून परत एकदा कच्चा माल घेत असत आणि परत पक्का माल बनवून आपल्या देशामध्ये आणत असत. म्हणजे काय तर कच्चा माल स्वस्तात घेणे आणि पक्का माल जास्त किमतीमध्ये विकणे, अशा पद्धतीचा दुहेरी फायदा त्या कालखंडामध्ये ब्रिटिश सरकारचा किंवा ईस्ट इंडिया कंपनीचा होत असे. अशाच पद्धतीचं स्पष्टीकरण दादाभाई नौरोजी यांनी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला, किंवा इतर विचारवंत रानडे असतील किंवा आर.सी. दत्त असतील यांनी सुद्धा देण्याचा प्रयत्न केला. आणि याच्याच माध्यमातून भारतीय लोकांना हे माहीत झालं की ब्रिटिश लोक खऱ्या अर्थाने आपलं पोषण करण्यासाठी नाही तर आपलं शोषण करण्यासाठी आले आहे, आणि म्हणून अशा शोषक वर्गाच्या विरोधात आपण उभं राहिलं पाहिजे. ब्रिटिश भारतात येण्याने इथल्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला, शेतीचं व्यापारीकरण घडून आलं. उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाल्यामुळे अनेक शेतमजूर जे मजूर होते ते शेतावरती कामासाठी गेले. शेतावरती काम करणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली. इतका दबाव हा शेतीला सहन झाला नाही. शेतीमध्ये पडणारे दुष्काळ आणि शेतीमध्ये वाढलेल्या लोकांची संख्या हे शेतीला न झेपणारं प्रकरण झालं. त्यातच ब्रिटिश सरकारने व्यापारी शेती करून चहा, कॉफी, नीळ आणि रबर अशा काही वस्तूंचं उत्पादन घेतलं, ज्याने जमीन नापीक होत असे आणि त्याचा खर्च सुद्धा मोठ्या प्रमाणावरती असे. या पिकांना घेण्यासाठीचा खर्च मोठ्या प्रमाणात लागत असल्यामुळे आणि फारसं उत्पन्न ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये भारतीय लोकांच्या हातात किंवा पदरात न उरल्यामुळे त्या काळात ब्रिटिशांच्या या धोरणाचा परिणाम आर्थिक या ठिकाणी दुर्बलतेमध्ये होत असे. आणि म्हणून शेतकऱ्यांची आर्थिक दुर्बलता, भारतावरील कराचा प्रचंड बोजा, आर्थिक शोषण, या सगळ्या प्रक्रियांचा जर आपण अभ्यास जर केला तर एक गोष्ट आपल्या निश्चित लक्षात येईल की ब्रिटिश सत्तेबद्दल त्या कालखंडामध्ये भारतीय जनमानसांमध्ये विशेषतः तरुणांमध्ये एक प्रचंड प्रमाणात चीड आणि संताप निर्माण झाला. आर्थिक शोषणाची त्यांच्यात पूर्णपणे जाणीव झाली आणि म्हणून जहालवाद्यांनी स्वदेशी विदेशी वस्तूंवर टाकलेला बहिष्कार हा कार्यक्रम जो आहे तो भारतीय तरुणांना आवडला. आणि ज्या ज्या लोकांना हा जहालवादाचा, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्काराचा जो काही विचार आहे तो आवडला, ते लोक या जहालवादी विचारसरणीमध्ये समाविष्ट झाले. म्हणजेच काय तर जहालवादी विचारसरणीचं यात महत्वाचं कारण होतं आर्थिक शोषणाची तीव्र जाणीव. यानंतर 1892च्या कायद्याने केलेला अपेक्षाभंग हे सुद्धा जहाल राष्ट्रवादाच्या उदयाचं कारण. 1892ला कायदा करण्यात आला, त्यानुसार केंद्रीय आणि प्रांतीय कायदेमंडळ मध्ये बिनसरकारी सदस्यांच्या संख्येमध्ये वाढ करून काही हक्क दिले. मात्र त्या संदर्भात गव्हर्नर जनरल याला जास्त प्रमाणात अधिकार ठेवण्यात आले आणि त्यामुळे भारतीय लोकांना जरी 1892च्या कायद्यानुसार प्रतिनिधिक मंडळामध्ये, म्हणजेच प्रांतीय प्रतिनिधिक मंडळ असेल किंवा केंद्रीय सरकारचं प्रतिनिधिक मंडळ असेल, यामध्ये भारतीय लोकांची संख्या वाढली, मात्र नंतरच्या कालखंडामध्ये ब्रिटिश सरकारच्या या व्हाईसरॉयला जास्त अधिकार असल्याचं ब्रिटिश सरकारच्या व्हाईसरॉयला जास्त अधिकार असल्याचं भारतीय लोकांच्या लक्षात आल्यानंतर या कायद्यामधील फोलपणा, या कायद्यामधील जे काही एरर्स आहेत, या कायद्यामधील ज्या चुका आहेत त्या भारतीय लोकांच्या लक्षात आल्या. अंदाजपत्रकावर चर्चा करण्याचा अधिकार होता पण मतदान करण्याचा अधिकार त्या कालखंडामध्ये नव्हता. 1892च्या कायद्याने अंदाजपत्रकावरती चर्चा करण्याचा अधिकार दिला, मात्र त्या अंदाजपत्रकावर मतदान करण्याचा अधिकार या ठिकाणी दिला नाही. हिंदी सभासद हे दोन्ही कायदेमंडळात अल्पमतात या ठिकाणी होते. म्हणजे काय तर हे जे काही प्रतिनिधिक मंडळ स्थापन झालेलं होतं, या प्रतिनिधिक मंडळामध्ये हिंदी जे लोक आहेत, म्हणजे जे भारतातील लोक आहेत, त्यांचं प्रमाण फार कमी या ठिकाणी होतं. आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून नंतरच्या कालखंडामध्ये अनेक जाती संबंधीय हितसंबंध जोपासण्याचा प्रयत्न सुद्धा या कायद्यामध्ये करण्यात आला. वेगवेगळ्या जातीसाठी, वेगवेगळ्या धर्मांसाठी वेगवेगळी सदस्य संख्या या ठिकाणी नियुक्त केल्यामुळे सुद्धा खऱ्या अर्थाने भारतीय राष्ट्रीय चळवळीसाठी घातक ठरलं. म्हणजेच काय तर 1892च्या कायद्याने भारतातील व्हाईसरॉयचे अधिकार हे जास्त प्रमाणात वाढविले आणि भारतीय लोकांना जे प्रतिनिधिक मंडळ होतं त्या सगळ्यांवरती निर्णय देण्याचा अधिकार या व्हाईसरॉयला या ठिकाणी होता. शिवाय तो भारताचा एक प्रशासक किंवा प्रमुख व्यक्ती म्हणून काही निर्णय या ठिकाणी घेऊ शकत असे. म्हणून 1892चा कायदा भारतीयांना सुरुवातीला चांगला वाटला, मात्र नंतरच्या कालखंडामध्ये या कायद्यातील फोलपणा किंवा या कायद्यातील चुका भारतीय लोकांच्या लक्षात आल्या आणि म्हणून नंतरच्या कालखंडामध्ये ब्रिटिश लोक आपल्याला कायदा करून सुद्धा फसवू शकतात या पद्धतीची एक जाणीव सुद्धा भारतीय लोकांमध्ये निर्माण झाली आणि खऱ्या अर्थाने
भारतीय राष्ट्रीय चळवळीतील जहालवादी गटाच्या उदयाने विकासाचं हे सुद्धा एक महत्वाचं कारण बनलं.